मंडळाचे तत्कालीन एमडी लवराज माळी साहेब तुम्ही सातत्यानं पाठपुरावा करीत आहेत। आतापर्यंत काय तुम्ही कुठं निवेदन दिलं आणि तुमची काय मागणी? आतापर्यंत आम्ही बऱ्याच म्हणजे 10-15 वेळेस निवेदन दिलेलं आहे। 4-5 वेळा पालकमंत्र्याला सुद्धा आम्ही निवेदन दिलेलं आहे, मुख्यमंत्र्याला पण दिलेलं आहे, विभागीय आयुक्ताला पण आम्ही निवेदन बऱ्याच वेळेस दिलेलं आहे, तरी त्याची काही दखल घेण्यात आलेली नाहीये। तर त्या लहुराज माळींनी आतापर्यंत गोरगरीब लोकांचे लाखोने रुपये लुटले आहेत। कितीतरी गोरगरिबाचं त्यांनी पोट मारलेलं आहे। त्यासाठी आम्ही महिला मंडळाच्या वतीनं त्यांना असं सरकारला असं आवाहन करतो की हे गोरगरिबावरचे जे तुम्ही अत्याचार आहे याला लवकरात लवकर थांबा, त्याला बडतर्फ करून त्याची सखोल चौकशी करा अशी आम्ही सरकारला विनंती करतो। आणि ट्रेनिंग सेंटरला त्यांनी लाखो रुपये करोडो रुपयाचा घोटाळा केलेला आहे, तरी आतापर्यंत त्यांची कुठलीही चौकशी झाली नाही। तर शासन त्यांना का पाठीशी घालतंय असा प्रश्न आमचा शासनाला आहे। आणि लवकरात लवकर येत्या 10 दिवसात जर त्यांनी त्याला बडतर्फ करून त्याची चौकशी नाही लावली तर भारतीय दलित कोब्रा संघटनेच्या वतीनं लाठी मोर्चा लाखोच्या संख्येनं काढण्यात येणार आहे। आणि आत्मदहनाची सुद्धा त्यांना इशारा देतो, तर याचं गांभीर्य सरकारने घ्यायला पाहिजे। त्यांना आम्ही असं निवेदन दिलेलं आहे। हो, पालकमंत्र्याला पण आम्ही सागर भाऊ तुमची काय मागणी? महात्मा फुले विकास महामंडळाचे तत्कालीन एमडी लहुराज माळी यांनी ट्रेनिंग सेंटरमध्ये करोडो रुपयाचा भ्रष्टाचार केला आहे व तिथे बोगस बिल दाखवून, बोगस संस्था दाखवून असं लाखो करोड रुपयाचा पैसा त्यांनी हडप केलेला आहे। आम्ही आता सरकारला अशी मागणी करतोय की त्यांची सखोल सीबीआय मार्फत चौकशी नाही केली तर येत्या 15 दिवसाच्या आत कोणत्याही क्षणी मुंबई इथे आझाद मैदान इथे कोणत्याही क्षणी आम्ही महिला मंडळातर्फे बेलन मोर्चा आयोजित केला आहे, याची त्यांनी नोंद घ्यावी। आपलं सागर भाऊ, ट्रेनिंग सेंटरच्या नावावर करोडो रुपयाचा घोटाळा केला, असे असताना शासनाने त्यांची पदोन्नती केली मोठ्या जागेवर, म्हणजे हा प्रकार, हा जो भ्रष्टाचार दाबण्याचा प्रकार आहे का? आता त्यांचे डिमोशन व्हायच्या आधी प्रमोशन झालं, याच्या पाठीमागे कोणाचा हात आहे काय याची सुद्धा चौकशी झाली पाहिजे। त्यांनी वरिष्ठांना आर्थिक व्यवहार करून करोड रुपये देऊन त्यांची नियुक्ती स्वतः करून घेतली। त्याची बी चौकशी सीबीआय मार्फत, एंटी करेक्शन मार्फत, लाचलुचपत मार्फत झाली पाहिजे अशी आमची भारतीय दलित कोब्राची मागणी आहे। धन्यवाद।